नमस्कार, माधवीज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे स्वागत. आजची आपली रेसिपी आहे न तळता बनवलेले गुलगुले. चला तर मग स्टार्ट करूया रेसिपीला. इथे 2 वाटी समप्रमाणात गव्हाचे पीठ घ्यायचं आहे. पाऊण वाटी बेसन डाळीचं पीठ घ्यायचं आहे. गुलगुले बनवताना लागणारं साहित्यही प्रमाणबद्ध पद्धतीने घेतले तर गुलगुले चविष्टही होतात आणि पॅनला चिटकतसुद्धा नाहीत. आता हे आपण पीठ एका पातेल्यात काढून घेऊयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तदनंतर हे पातेलं बाजूला ठेवून आपल्याला पाऊण वाटी गूळ घ्यायचा आहे. गूळ चिरून घ्यायचा आहे आणि चिरून झाल्यानंतर तो पाण्यामध्ये व्यवस्थित विरघळवून घ्यायचा आहे. जर पाण्यामध्ये लवकर विरघळत नसेल तर थोडंसं कोमट पाणी करू शकता. गूळ विरघळवण्यासाठी एका पातेल्यात आपण 1.5 ग्लास पाणी घेऊयात. त्यामध्ये गूळ टाकून व्यवस्थित विरघळवून घेऊयात. गूळ विरघळल्यानंतर ते पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये असलेली घाण किंवा खर वगैरे निघून जाईल. या गुळाच्या पाण्यामध्ये तुम्ही हवं तर थोडीशी वेलची पूड टाकू शकता. आता या पिठामध्ये आपल्याला चिमूटभर मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि थोडं थोडं करून हे गुळाचं पाणी त्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित हलवत राहायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये गाठी होऊ नयेत. नाश्त्यासाठी काहीतरी इन्स्टंट बनवायचं असेल किंवा मुलांच्या डब्यासाठी काहीतरी गोड स्वीट बनवायचं असेल तर हा पदार्थ एकदम परफेक्ट आहे. हे पहा, असं एवढं सैल पीठ आपल्याला करून घ्यायचं आहे. आता गॅसवर एक पॅन गरम करत ठेवायचं आहे व त्यामध्ये थोडंसं तेल पसरवून त्यामध्ये अशा प्रकारे पीठ ओतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. जेवढं तुम्हाला पातळ बनवता येईल तेवढं बनवा आणि वरून थोडंसं तेल सोडून अर्ध्या मिनिटानंतर ते उलटवून घ्या. छान मस्त उलटतं, काही चिटकत नाही, काही नाही. फक्त प्रमाण व्यवस्थित व्हायला पाहिजे. हे पहा किती व्यवस्थित उलटत आहे ते. तुम्ही हे गुलगुले दुधाबर खाऊ शकता किंवा बासुंदीबरसुद्धा खाऊ शकता किंवा गुळाचं गुळवणी बनवून सुद्धा त्यासोबत खाऊ शकता किंवा मुलांना नुसता रोल करून दिला तरी मुलं आनंदाने खातात. अशा प्रकारे आपल्याला उरलेल्या सर्व पिठाचे आपल्याला गुलगुले करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने गुलगुले केल्यामुळे आपल्याला जास्त तेल वापरण्याची गरज नाही किंवा गुलगुले तळायचीही गरज नाही. अतिशय कमी तेलामध्ये हा पदार्थ तयार होतो आणि शिवाय चवीलाही खूप टेस्टी लागतो. ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच घरगुती साहित्यामध्ये नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही माधवीज किचन चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. थँक्यू. आता भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.